सोनू, काय झालं? काय हवंय का? पाणी हवंय. नाचून नाचून तहान लागली खूप. बरं तू बस, मी आलो घेऊन. तुम्ही कशाला? मी घेते ना अंकल. अगं तू बेस्ट फ्रेंड आहेस ना माझी. बेस्ट फ्रेंड साठी मी एवढं करू शकत नाही. तू बस, आलोच घेऊन. सो स्वीट ऑफ यू अंकल. हे घे सोनू. थँक्यू अंकल. तुम्ही चला ना नाचायला आमच्या सोबत. मी नाही, मी इथेच बरा आहे. मला नाही जमत आहे डान्स वगैरे. पण मला जमतं ना, मी शिकवेन तुम्हाला. मी आईच्या डान्स क्लास मध्ये शिकलीये. की आईलाच सांगू तुम्हाला शिकवायला? ती फी पण नाही घेणार. काय सोनू तू पण. चला ना अंकल प्लीज. तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाही ऐकणार का? सोनू तू. बरं ठीक आहे, चल. चला. सोनू, काय होतंय? थोडं गरगरल्यासारखं होतंय. नाचून नाचून असेल. नाही, मला हे वेगळं वाटतंय. आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही नको. एवढ्यासाठी कुठे डॉक्टरकडे जाणार? ठीक आहे मी. काही ठीक वगैरे नाहीयेस तू. मला दिसतंय तुला आरामाची गरज आहे. तू एक काम कर, वर माझ्या खोलीत जा. हा, तिथे खालचा गोंगाटही ऐकू येणार नाही. आणि तुला बरं वाटलं की पुन्हा ये एन्जॉय करायला. नको डॉक्टर अंकल, असू दे. काय गरज नाहीये. अगं मला दिसतंय तुला आरामाची खूप गरज आहे. तू जा बरं प्लीज. जा. ठीक आहे. हे माझ्या दोस्ता, माझ्या भावा, हम तुला रंग लावू दे. हा लगा, तू येत नाही ती करमत नाही लगा मला. देशी दारूच्या दुकानात एकट्यानं दारू पिताना अर्थच वाटत ना आपल्या आयुष्याला. कार्टर, हा तू माझा खरा दोस्त आहे. हे कार्टर, हा कार्टर आणली का? मग एक क्वार्टर बसणार स्टार्टर. हे बघ ठेवले. अहो काय चाललंय तुमचं? कधी अक्कल येणार हो तुम्हाला? दारू पैपाक जीव चाललाय तरी डोकं ठिकाणावर येणं झालंय. काय शपथ घेतली होती ना दारूला हात लावणार नाही म्हणून? करायचं तीच करायला लागलाय तुम्ही. मंगल, अगं यशामुळं काय आहे, लय भारी वाटते मला. खरंच भारी वाटते. दारू हे पिलंय का लगेच खोकलं जातोय. खोकला जातो, जीव चाललाय तुमचा. असं काय करायला लागलाय? अवा ऐका ऐका माझं सोडा म्हणजे ना. डॉक्टर थांबा. काय? मी तुम्हाला रंग लावू? ला. लेस दिखने जैसे एकदम हीरो. झालं.
देव एखाद्याला इतकं सुंदर का बनवतो ग? मग माझ्यासारख्या माणसाचा तोल हा जाणारच ना. तर तुझ्या या सौंदर्याचा आदर तर करावाच लागेल. सोनू कुठे दिसत नाहीये. अहो असेल इथंच कुठेतरी. वर 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 वर. सोनू एवढी सुंदर का दिसतेस ग तू? एवढी सुंदर नसतं दिसायचं माहितीये. मग माणसांच्या नजरा फिरतात, वाईट नजरेने बघतात, आपल्याकडे घाणेरड्या नजरेने बघतात. त्यांना तू आवडतेस, हवी हवीशी वाटतेस, जशी मला हवी हवीशी वाटते. आणि मला एखादी गोष्ट आवडली ना तर काहीही करून ती मी मिळवतोच. सोनू तुम्ही इथे सोनू कुठे आहे? काय? मला कसं माहित असणार ती कुठे आहे? ती खाली रंग खेळत होती ना. नाही, तुम्ही खाली रंग खेळत होतात ना. तुम्ही इथे? हा, ते माझ्या डोळ्यात रंग गेला होता, ते साफ करण्यासाठी वर आलो होतो. आता मी चेहरा धुवायलाच खाली चाललो होतो, इतक्यात तुम्ही आला. तुम्हाला असं वाटतंय का ती आतमध्ये? नाही, तसं वाटत असेल तर तुम्ही आतमध्ये येऊन बघू शकता. काय संशयाचं भूत जर का मानगोटीवर बसलं ना तर न घडलेल्या गोष्टी ते घडल्यासारखं दाखवतात. मग आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. तुम्ही या बघू शकता. नाही, नको डॉक्टर, सॉरी. सोनू खाली नव्हती, मला वाटलं ती वरती आली असेल म्हणून मी इथे बघायला आले. तुम्ही करा तुमचं काम, मी जाते. बरं, पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही बघू शकता, म्हणजे मला काही वाईट वाटणार नाही. नाही डॉक्टर, मला विश्वास आहे तुमच्यावर. येते मी. लोक माझ्यावर एवढा का विश्वास ठेवतात काय माहिती. तुमची लेक सापडली नाही का? नाही ना. तुम्ही वर बघितलं ना? हो, वर डॉक्टर होते पण सोनू नव्हती. खरंच बघितलं ना? हो, नाहीये. तिकडे बघ, तू मग अशी मला निळा रंग लावलास ना.
आता तुला पिवळा लावणार, पिवळा अक्क भरवून टाकणार आहे मी तुला. नको टोन्या, माझ्या आईला कळलं तर ती मला ओरडेल. मागे एकदा मला एक पोरगा म्हणला की हळद कुंकू लावतो. पाल्याने तिला लय हाणलं, कपडे धुतात तसा धुतला. ठीक आहे, पण आता तुझी आई तर आहे का? आणि जरी आली ना तर मी माझ्या आजीला पुढे करीन. हा, पण तुला रंग लावणारच. ह्या मुलीला विचारायचंच राहिलं, हिने सोनूला वर जाताना पाहिलं होतं का? नाही, पण ती आत असती तर दिसली असती, आणि डॉक्टरांच्या खोलीत असती तर ते आत येऊन बघून जा असं म्हणाले नसते. कुठे गेली आहे ही? असं आहे माणसांचं. मला तुझ्यावर नीट प्रेमही करू देत नाहीत. हे जग आहे ना खूप वाईट आहे. खऱ्या प्रेमाची कदरच नाहीये त्यांना. आता दोन माणसं प्रेम करतात तर मध्ये येण्याची काही गरज आहे का? नाही. आता मला सांग, प्रेम करणं म्हणजे काही गुन्हा आहे का? सांग ना. नाही ना. आता मी तुला कुठलाही त्रास न देता तुझ्यावर प्रेम करणार होतो ना, पण नाही. तुझी आई आली मध्ये. हा, तुझी आई पण मला आवडते, पण तुझ्या इतकी नाही आहे. तू स्पेशल आहेस. श्वास तर चालू आहे. काय करू? बहुतेक गोळीचा डोस जास्त झाला वाटतं. डिंपल, अर्जंट वर ये. कुणालाही कळू न देता वर ये. बया, काय करायचं या माणसाचं? यांच्या इलाजासाठी कुठं कुठं हातपाय पसरतोय आणि माणूस खुशाल दारू ढोसत बसलाय. अव, काय चाललंय तुमचं ही? आता जर तुमचा आजार वाढला ना तर लय महागात पडेल आपल्याला. चला, बाद झालं. चला, मंगल, माझ्या बाजू सारखा जरा. मंगल, चला. मंगल, चला म्हणती ना. मंगल, मंगल. अव, अच्छा, मला रंगपंचमी खेळायची. मला माहिती की रंगाच्या नावाखाली तुम्हाला दारू ढोसायची आहे ती. हवं, आता किती प्यायले तुम्ही? अजून दारू ढोसायची वय तुम्हाला? मंगल, काय बोलते तू? हे दारू किती वाईट आहे. हे बघ, माझी अवस्था दारूनी कशी झाली. आजपासून मी दारूची थांबाला हात पण लावणार नाही. सुडली दारू. वाजगे. हा, आता तुमच्या हातात दारूची बाटली फेकून दिली ना, आणि मला सांगताय वय अव प्यायली तुम्ही आणि चढली मला, एवढे ढोसलीये तुम्ही. अव, असं करू नका. जीवाचा हाल करून घेऊ नका, तुमच्या ना आमच्या पण. एक तर तुमचा खोकला सुरू झाला की तास तास थांबत नाही. तुमच्या काळजीपोटी रात्रात झोप लागत नाही मला. मी नात्या जी दिसेल त्याच्या पुढे हात पसरतोय पैशासाठी, आणि तुम्ही या सगळ्यावर पाणी फिरवताय वय. अव, असं करू नका. दारू सोडा. अरे सोडायला मी पिलीच नाही. तुझी शपथ नाही दारू पिली. घ्या, खोटी शपथ घ्या. मारून टाका एकदाच मला. हा, जीव घ्या माझा. मेल्यावर सुटीन तरी या समध्यातनं. तर सगळी आहेत म्हणून मला काय बोलता येत नाही. तुम्ही आज चला, बघ तुमच्याकडे. चला. श्वास तर चालू आहे. श्वास तर चालू आहे. कोण आहे? आता मला फोन केला होता म्हटलं मॅच असणार ना. काय काम आहे?
तुला वर येताना कोणी बघितलं नाही ना? आता मला कशाला कोण बघल, जे ते रंग खेळण्यामध्ये व्यस्त होत. काय काम आहे बोला की. हा ते सांगतो. शपथ. अहो डॉक्टर, हे काय केलं तुम्ही? काय जीव बिव घेतला का काय तिचा? माणूस आहे का हेवन आहे तुम्ही? सणासुदीची तरी माणुसकी जपायची का नाही? आता हिची बॉडी लपवायची म्हणून मला बोलवलं ना. वाटलंच होतं असलं काहीतरी कान केल्याशिवाय तुम्हाला माझी आठवण यायची नाही. एक ठेवून देईल. मी काय बोलतो ऐकून तरी घ्या आधी. तू जसा विचार करत तसं काही झालेलं नाहीये. ती बेशुद्ध पडलीये. बेशुद्ध पडली का पाडले तिला? कधी कधी मला तुमचा एवढा राग येतो ना. अहो तुमचं वय काय, तिचं वय काय, कसला दगडाचं काय जाऊ तुमचं. डिंपल ऐकून घेतो म्हणून काही बोलू नकोस. जसा तू विचार करते तसं काही झालेलं नाहीये. तिची आई आली होती आता, तिला मी खोटं सांगितलं ती इथे नाहीये म्हणून. तो आता इथेच तर मी खाली जातो तिला सांभाळतो. तुम्ही काहीच केलं नाही ना. मग ती अचानक बेशुद्ध कशी काय पडली? ते खाली नाचून नाचून चक्कर आली असेल तिला. डिंपल असं बघू नका. जसा तू विचार करते तसं काही झालेलं नाहीये. मी काही चुकीचं वागलेलं नाहीये. तू इथेच थांब, नाहीतर तिच्या आईला कळेल मी खोटं बोललोय ते. ही इथे बेशुद्ध होऊन पडलीये. डिंपल हे बघ, आपल्याला हे करावं लागणार आहे, नाहीतर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडेल. पैसे पाहिजेत ना तुला? पाहिजेत ना, म्हणून तर करत्या. नाही तर असल्या भानगडीत कशाला पडले असते म्या. बोला काय करायचंय? नीट ऐका. कळलं का? कळलं. कर तसं मग. अरे डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर कुठे? डॉक्टर डॉक्टर ते बघ. हाय का डॉक्टर? ही तर रंगपंचमी सोडून तुम्ही कुठे निघून गेलता? अरे ते माझ्या डोळ्यात जरा रंग गेला होता ना, ते साफ करण्यासाठी गेलो होतो. बघू बघू. नाही ठीक आहे. डोळ्यात गेला कल. पण तोंड तुम्ही तुटलाच नाही की. हा रंग तसाच आहे. डॉक्टर, तुमच्या तोंडाला काळा रंग कोणी लावला? मला फक्त नाव सांगा, नाही त्याला जिता काढला का नाही माझ्या बाबू नाव नाही लावणार का फुकीतच. काळा रंग? हो माझ्यापेक्षा पण काळा आहे. अरे ते रंगपंचमी ना आज, त्यामुळे कोणीतरी लावला असेल. तुम्ही एन्जॉय करा. मी तुम्ही नाचायला चला. अरे मी आलो हो पुढे. आलो हो पुढे. आली का सोनू? नाही इथे कुठेच दिसत नाहीये. तेच ना, मलाही कळत नाहीये कुठे गेली आहे. पण सोनू माझ्याकडे आली असं का वाटलं मगाशी तुम्हाला? ह्या मुलीने सांगितलं मला. या अहो, ही खूप खोडकर मुलगी आहे. सगळ्यांना एप्रिल फुल बनवते आणि त्यांची मजा घेते. तुम्ही नका लक्ष देऊ याच्याकडे. मला वाटतं सोनू कदाचित तुमच्या घरी गेली असेल. मलाही तसंच वाटतंय, पण मला असं एकटीला सोडून ती घरी नाही जाणार. आणि जर मी तिला घरी शोधायला गेले आणि ती इथे आली तर परत आमची दोघींची चुकामुक होईल. आणि तसंही काही कारणासाठी जर ती घरी गेलीच असेल तर ती वाड्यात परत येईल. तसंही इथे दिसत नाहीये कुठे ती. डिंपलही दिसत नाहीये. मला वाटतं डिंपल आणि ती कुठेतरी बाहेर गेले असतील. काळजी करू नका, येतील त्या दोघी परत. तुम्ही फार टेन्शन मध्ये दिसताय. काय झालं?